अहिल्यानगर शहरात एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। अहिल्यानगर शहरातील तपोवन रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली। या थरारक घटनेनंतर तोफखाना पोलिसांनी तिघांना अटक केली आहे, तर आणखी 2 जणांचा पोलीस शोध घेत आहेत। याबाबत पोलिसांनी सांगितलं की प्रमोद घोडके हा दर्गा दायरा ढवण वस्ती परिसरात राहतो। घोडके मित्रासमवेत तपोवन रोडवरील इंडो आयरिश हॉस्पिटल जवळील मेडिकल स्टोअरमध्ये गोळी आणण्यासाठी जात होता। त्याला मयूर फॉन्से यांना अडवलं आणि तू ऋषी उनवणे सोबत का राहतो असं विचारलं। त्यावेळी त्यांच्यात वाद झाला। मयूरनं यावेळी त्याच्या साथीदारांना बोलावून घेतलं। दरम्यान आकाश नसाने, कुणाल मराठे, राहुल सांगळे, भीमराव आव्हाड हे घटनास्थळी दाखल झाले। मयूर, आकाश, कुणाल यांनी प्रमोदला लाथाबुक्क्यानं मारहाण केली, तर भीमराव आव्हाड यानं पिस्तुलातून प्रमोद आणि त्याच्या मित्राच्या दिशेनं 2 गोळ्या झाडल्या। या प्रकरणी प्रमोद घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच तोफखान्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मयूर, आकाश, कुणाल यांना पोलिसांनी जेरबंद केलं, तर गोळीबार करणारा भीमराव आव्हाड आणि राहुल सांगळे हे मात्र फरार झालेत। तर आरोपी आव्हाड हा पांगरमल दारू प्रकरणातील आरोपी असून तो जामिनावर बाहेर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।